कधी आपल्याला पाहायला मिळतील। रुची स्पोर्ट्स स्पॉन्सर जो लाभलेला आहे पंचांना खऱ्या आता निश्चित जो नवीन जर्सी आपल्याला पाहायला मिळणार आहे। पहा या संपूर्ण मॅच साठी दोन्ही टीम जर चेंडू हरवला किंवा फुटला तर नवीनच असेल याची दोन्ही टीमने नोंद घ्या। या सामन्यासाठी आपल्याकडे जुने चेंडू अवेलेबल नाहीत, त्यामुळे या पहिल्या सामन्यासाठी दोन्ही इनिंग साठी जो आपण चला मैदानाच्या आतमध्ये शिदगाव क्रिकेट संघाची सलामीची जोडी जी दाखल होताना पाहायला मिळेल ती म्हणजेच कल्पेश आणि भावेश ही सलामीची जोडी शिदगाव क्रिकेट संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। पहा पहिला सामना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेवरती आज वातावरण देखील थोडस थांबलेलं आहे। निश्चित नव्या ताकदीने नव्या जिद्दीनं हे दोन संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये पाहायला मिळतील। मागच्या वर्षामध्ये जे गावदेव क्रिकेट संघ जांभूळवाडी जो या मैदानावरती मला वाटते चॅम्पियन झाला होता आणि पुन्हा एकदा या 2025-26 या 12व्या पर्वामध्ये आपल्याला खेळताना संघ पाहायला मिळेल। स्ट्राइक एंडवरती फलंदाज भावेश, नो स्ट्राइक एंडवरती कल्पेश, तर गोलंदाजी मार्कवरती विनायक। विनायककडे क्षमता भरपूर आहे। सातत्याने विनायक जर पाहिला तर विनायक जो सातत्याने जबरदस्त त्याची कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेली आहे। या मॅच मध्ये ग्रीन सिग्नल मॅच ऑन, डावाला होईल सुरुवात। ग्रीन सिग्नल मॅच ऑन होती आहे, डावाला सुरुवात। विनायक समोर आहे भावेश। पहिलाच बॉल थोडासा टप्पा पडला, थोडासा बाउन्स झाला आणि त्याच्यानंतर पहा विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवला। खेळपट्टी थोडीशी दमट आहे आणि कदाचित या खेळपट्टीचा दमट असल्यामुळे कदाचित आज ती कुणासाठी प्रभावी ठरणार आहे, गोलंदाज की फलंदाज, हे आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस गॅप सिलेक्शन आहे, पॉवर प्लेचं षटक आणि इथे मात्र या सामन्याचा या स्पर्धेचा पहिला चौकार जो भावेशच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे आणि मिळतील या बॉलवरती धावाचा चौकार। कदाचित आज ती कुणासाठी प्रभावी ठरणार आहे, गोलंदाज जबरदस्त इथे फटका पाहायला मिळालेला आहे। भावेश पुन्हा एकदा स्विचचा फटका खेळण्यासाठी तयार होता परंतु जमलं नाहीये। मला वाटतं शरीरावरती चेंडू बहुतेक यस पंचाचा सिग्नल येतोय की यावेळेस मात्र लेग बॅटच्या स्वरूपात एक सिंगल येत असताना संघाच्या धावफलकावरती थोडसा परिवर्तन पाहायला मिळेल। एक धाव ऍड होईल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणं अपेक्षित आहे दोन्ही संघांना। स्लोवर गतीचा मारा, फटका हवे, शत्रूच्या बॉल खाली डाऊन द ग्राउंड, तिथे चुकी नाहीये आणि तिथे मात्र सुरेख झेल कॅरी केलाय फलंदाज, तिथे होतो बाद। जबरदस्त झेल इथे कॅरी केलाय। विनायकची खासियत आहे, विनायक याचसाठी विनायकला जे गावदेव क्रिकेट संघ जांभूळवाडी संघाचा प्रमुख गोलंदाज का म्हटला जातोय याचं खरं आता जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना सुरेख झेल सुरेख गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रमेश दाखल होताना पाहायला मिळाले। भावेश मात्र नॉन स्ट्राइक एंडवरती आहे। भावेशकडे देखील क्षमता भरपूर आहे। पहिलं षटक जे जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये विनायकच्या माध्यमातून सुरू आहे। षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी तयार आहे विनायक। 5वा चेंडू हाताळण्यासाठी आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळालेली आहे, फक्त 5 धावा। यावेळेस सोहो बॅटची कडा घेतलेली आहे, लॉंग स्टॉपला चेंडू रवाना झालाय आणि चेंडू मात्र यावेळेस थांबणार नाहीये, मिळतील या बॉलवरती हा नशिबाचा चौकार। या मैदानावरती पहा असे चौकार षटकार जे भरपूर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। 9 धावा धावफलकावरती आहेत। शेवटचा बॉल जो आपल्याला पाहायला मिळेल
उलटाच बॉल होता हा, कदाचित पहा या बॉलला फक्त दिशा दिली असती तरी धावा येऊ शकल्या असत्या, जमलं नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये शिदगाव बी हा संघ जाऊन पोहोचेल. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 9 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावरती 9 आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पहिले षटक अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाले, 2 चौकार आले, परंतु धावफलकावरती फक्त 9 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. या दरम्यान आमचे भाऊदादा बाग हे इथे उपस्थित होत आहेत. आज पहिला दिवस आहे, पहिला दिवस 12व पर्व. आणि या 12व्या पर्वामध्ये लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशाल जो ओव्हर क्रमांक 2 साठी आपल्याला पाहायला मिळेल. हा गावदेव क्रिकेट संघ जांभूळवाडी या संघाकडे जर पाहिला तर यंग खेळाडूंचा भरणा प्रमुख भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघामध्ये अनुभवी खेळाडू देखील आहेत, परंतु यंग खेळाडूंना यावेळी समोरच्या दिशेला टॅप केलाय. उंच भरपूर आहे आणि लांब देखील. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र 6 धावांसाठी निघालाय. स्पर्धेचा पहिला षटकार. षटकाराला संघाची धावसंख्या 15. मैदानाच्या आतमध्ये जो सामना आपल्याला पाहायला मिळेल, दोन्ही संघाकडे खरं आता निश्चित क्षमता नाही. गडी मस्त लेच्यानं भरून निघाला का ही आठवण आहे, सुरुवात आहे. अजून भरपूर काही 4 दिवसामध्ये आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. षटकाराला विशालच्या पहिल्याच बॉलवरती संघाची धावसंख्या ही धावफलकावरती 15 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळेल. जबरदस्त स्टार्ट आहे, विनायकनं मिळवून दिला. त्याच्यानंतर विशालनं पहिल्याच बॉलवरती 6 सहन केलेला आहे. भावेश जो सलामीच्या भूमिकेत शिदगाव क्रिकेट संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याला डळली पडली. यस, चेंडू मात्र वाईट आहे. अतिशय जो उजव्या एसटीच्या बाहेरनं चेंडू निघून गेला आणि इथे पंचाने घोषित केलेला आहे की स्क्वेअर चेंडू आहे. त्यामुळे अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती येत असताना पाहायला मिळेल. 16 धावा. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. थोडंसं फॉर्मलिंग झालं. एक सिंगल वेगानं बनलेली आहे. एका जागेवरती कुठेतरी खेळाडू मला वाटतं स्लिप होते आणि त्याच्यामुळे त्याला दुसरी धाव घेता आलेली नाहीये, परंतु प्रयत्न कमालीचे राहिलेत. आणि आता धावसंख्या ही 1च्या मदतीनं 17 धावा ज्या धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू त्यावरती षटकार आला, दुसरा चेंडू थोडासा खराब पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर एक सिंगल आलेली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जमलं नाहीये. टप्पा पडला. फलंदाजाला बीट करत चेंडू मात्र विकेट किपरकडे जाऊन विसावला. तिथे डॉट चेंडूची फेकी जी आपल्याला पाहायला मिळणार आहे. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली. विकेट किपरनं काम केलं. फिनिश आला. फलंदाज असून एक तिथे होईल बाद विकेट. फलंदाज बाद झालाय. विनायक ज्या पद्धतीने पाया रचलाय, विशाल त्याचा गाभा तयार करतोय, कारण इथे विशालने देखील एक विकेट आपल्या नावावरती केलेली आहे. आणि यावेळेस नाना मैदानाच्या आतमध्ये दाखल. नाना मैदानाच्या आतमध्ये भावेश नो स्ट्राईक एंडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढील सामना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे तो अर्थात एका साईडनं जय भवानी डोंगरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध आरोही 11 वाघगाव या दोन टीमच्या दरम्यान पुढचा सामना जो पाहायला मिळणार आहे. या विभागामध्ये पहिली क्रीडा स्पर्धा वर्षानुवर्षे आपल्याला पाहायला मिळत असते. निश्चित याही वर्षामध्ये पहिलं आयोजन या विभागामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतं. गोलंदाज तयार आहे.
अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, नानाला मात्र इथे जमलं नाहीये. तिथे आलेला आहे डॉट बॉल. षटकातील 5वा चेंडू आलेला आहे डॉट. आता षटकातील शेवटचा बॉल. जबरदस्त गोलंदाजी राहिलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च झाल्यात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8. यावेळेस देखील जबरदस्त 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. या डाबाचा पूर्वार्ध संपलाय. 17 धावा. मैदानाच्या आतमध्ये विचार जर केला तर 2 ओव्हरचा खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये विनायकनं 9 धावा खर्च केल्या. विशालनं देखील कमबॅक केलं. 1 धावेनं 8 धावा खर्च झाले. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जे गावदेव क्रिकेट संघ जांभळीवाडी या मैदानावरती खेळलेला आहे, मागच्या वर्षामध्ये चॅम्पियन राहिलेला आहे आणि निश्चित या खेळपट्टीचा या मैदानाचा अंदाज जो आलेला आहे या अनुषंगाने मला वाटतं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कारण तुम्ही एखाद्या जागेवरती एखाद्या क्षेत्रामध्ये वारंवार जर आपण कार्यरत असाल तर त्या क्षेत्राची त्या जागेची तुम्हाला माहिती होते आणि त्याच उद्दिष्टाने तुम्ही जे नेहमी खऱ्या अर्थाने निश्चित प्रयत्न करत असतात. आज देखील त्या पद्धतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जे गावदेव क्रिकेट संघ जांभळीवाडी परंतु शिदगाव संघाकडे देखील विचार केला तर भावेश जो एक षटकार एक चौकार जो त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालेला आहे तो फलंदाज आहे. भावेशला आपल्या संघासाठी धावा बनवाव्या लागतील कारण भावेशकडे ती क्षमता आहे. इथे आलेला हा डॉट बॉल. जगन आलाय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. 3 हाताळ्यांसाठी जगननं सुरुवात मात्र चांगली करून दिलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जगन तयार. यावेळेस हो टप्पा पडला. थोडंसं जर पाहिला तर उशिरानं बॅटवरती आला परंतु तिथे एक सिंगल थांबू शकले नाही. एक सिंगल धावफलक हलता ठेवण्याचं काम जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फलंदाजांनाही माहित आहे की आपल्याला धावा घ्यायच्या आहेत तर त्या धावा घेत असताना सिंगल डबल का असेत ना परंतु त्या धावा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या चालू ठेवायच्या. त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुरू आहे. एक चांगलं चित्र. नाना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅट चेंज करताना कुठेतरी पाहायला मिळतो. नानाला मोठाला पटक्यांची गरज आहे. पहिला चेंडू डॉट आला त्याच्यानंतर एक सिंगल आलेली आहे या ओव्हरमध्ये. अजूनही 4 चेंडू या डाबातील आणि या ओव्हरमधील तिसऱ्याच्या ओव्हरमधले शिल्लक आहे. तिथे आलेला हा चेंडू डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जगन संघातील अनुभवी गोलंदाज आहे. जर आपण विनायकांना विशालचा जर इतिहास पाहिला तर त्यांच्यापेक्षा अधिक काळ क्रिकेट खेळलेला खेळाडू जगन जो गोलंदाजी मार्कवरती आहे. याही वेळेस जबरदस्त गोलंदाजी लागोपाठचे इथे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. नाना आता गाईल का गाणा नाईलाज. पहा इथे लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत. एकंदरीत या ओव्हरमधील 4 चेंडूचा खेळ जो आपण आतापर्यंत पाहिलेला आहे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या ओव्हरमधील स्ट्राइक एंडमध्ये नाना. जगन तयार. यावेळेस फटका जबरदस्त. या मैदानावरती परफेक्ट टायमिंग जर जुळला ना तर क्षेत्ररक्षकांनाही इथे पर्याय राहत नाहीये. हा षटकार आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नानाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जरूर नाना 2 चेंडू डॉट खेळला परंतु नानाला माहित होतं की या मैदानावरती आपल्याला डॉट चेंडूला महत्व देणं नाहीये. तर ज्या चेंडूवरती आपल्याला मोठा फटका खेळता येईल त्या चेंडूला मोठा फटका कशा रूपात खेळता येईल हे महत्वाचं आहे. आणि हे सांगत असताना यावेळेस नानानं षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या 24 धावा. शेवटचा बॉल. याही वेळेस जबरदस्त फटका. नाना आता थांबत नाहीये. वारंवार गातोय गाणा. लागोपाठचा हा दुसरा षटकार. जबरदस्त. 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर खेळाडू कक्षातून आवाज आला होता आता आउट होऊन ये. पण तेच त्याच्यानंतर जे 2 चेंडू खेळलेत आणि लागोपाठचे 2 षटकार ठोकत संघाची धावसंख्या शिदगाव बी टीमची 30 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते.
जबरदस्त बॅटिंग भावेश, शेवटचे षटक या डाबातील जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशोक आलेला आहे गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक आपण पाहू शकाल 34 आणि 4थ्या ओव्हरमधील सुरुवात जी सुरू आहे जी कमालीची होताना पाहायला मिळालेली आहे. शेवटचा बॉल शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये सुरुवात मात्र जबरदस्त. इथे पहिलाच बॉल शेवटच्या ओव्हर मधील लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी ठोकलाय भावेशनं. षटकार 36 धाबा. जबरदस्त इथे सुरुवात झालेली आहे. स्वयंसेवक तुमच्याकडे बॉल आहेत. पहा चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती होत असताना 36 धाबाच्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. चला नवीन चेंडू आणि मला वाटतं मॅच बॉल देखील आलेला आहे, पण मॅच बॉल शेवटच्या क्षणाला आला आणि गेट वरती पडला. आला अशोकच्या पहिल्याच बॉलवरती प्रश्नचिन्ह उभा राहिला की आता इथून पुढे 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळायचे आहेत. समोर आहे सलामीचा सेट खेळाडू तो भावेश. याही वेळेस हो टप्पा पडल्यानंतर बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला. थोडंसं क्षेत्ररक्षण फुटबॉल झाला. एक सेकंड वेगाने बनली. स्ट्राईक एंडवरती धोक्याची घंटा बाजू शकते आणि इथे घेतलेला आहे तिसऱ्या पंचांची मदत. तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. OUT गॉन. फलंदाज बाद. विकेट. थोडासा स्लिप झाला भावेश आणि त्याच्यानंतर स्ट्राईक एंड वरती पोचता थोडासा उशीर झाला, परंतु प्रयत्न चांगले कारण शेवटचं षटक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न सुरू होते तिथे बाद झाला आणि यावेळेस भरत जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पहा 37 धाबा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू जे अजूनही या डावातील शिल्लक आहेत. टार्गेट हा किती सेट होणार याकडे पाहिलं जाणार आहे. हे मैदान छोटस मैदान आहे. या मैदानावरती कुठलीही धावसंख्या सेट ची कधीच आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. इथे मला वाटतं घडलं काय, कदाचित गोलंदाजाने तो चेंडू हाताने घेऊन जरी एस्टनला लावला असता वाईट साठी. लिगली चेंडू आहे. बाईची एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या बॅटची कडा घेतली होती. विकेट किपर थोडस फंबल झाला आणि त्याच्यानंतर पहा हा आलेला डॉट बॉल जो पाहायला मिळालेला आहे. निर्धाव चेंडू जो आलेला आहे. 2 चेंडू अजून बाकी आहेत. यावेळेस नो बॉल
खराब चेंडू आलेला आहे, एक सिंगल बनलेले आहे, दुसरीचा प्रयत्न, धावाची संधी असेल, आओ हो देवतारी त्याला कोण मारी, 2 धावा कंप्लीट, नो+2 येणारा चेंडू फ्रीट. म्हणून मित्रांनो म्हटलं जातं ना, आयुष्यामध्ये ज्याची काहीच गॅरंटी नाहीये त्याचं नाव आयुष्य आहे, आणि आयुष्यामध्ये ज्याची फुल गॅरंटी दिली जाते त्याचं नाव मरण आहे. कारण आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची गॅरंटी देता येत नाही, परंतु गॅरंटी मात्र एक निश्चित आहे की आयुष्यामध्ये मरण माणसाला चुकलेलं नाहीये, त्याची फुल गॅरंटी आहे. इथे ते चित्र पाहायला मिळालं. पहा, संधी होती धावाची, त्याचं चित्र मात्र थोडस विचित्र पाहायला मिळाला. येणारा चेंडू फ्री हिट. प्रेटचा बॉल आहे, विकेट कीपरच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय, एक सिंगल येते. पहा, शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना मिळतील धावा. याही बॉल वरती 4. संघाची धावसंख्या आता प्रचंड वेगानं पुढे जाऊन पोहोचलेली आहे. 45 धावा. धावा धावफलकावरती आहेत. 45 धावा ज्या धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल या डाबामध्ये शिल्लक आहे. आता शेवटचा चेंडू इथे पाहिला जाईल. नाना आहे स्ट्राईक एंड वरती. यावेळेस शेवटचा बॉल, त्याला इथे मात्र षटकारानं तकदीर केलं. 6 धावा आलेल्या आहेत. जबरदस्त पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये घनघोर युद्ध पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या बनलेली आहे धावफलकावरती 51 आणि विजयासाठी 52 धावांची आवश्यकता असेल. जेगावदेव क्रिकेट संघ जांभूळवाडी क्रिकेट संघाला. आरोही 11 वाघगाव, जय भवानी डोंगरवाडी. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. जय भवानी डोंगरवाडी संघ कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. आरोही 11 वाघगाव. जर आपण आला असाल तर आपणही रिपोर्टिंग करा. पहिल्या डावामध्ये 51 धावा आपण पाहिलेल्या आहेत मित्रांनो. बॅटिंग करत असताना शिदगाव बी संघाने 52 धावांची आवश्यकता असेल. जेगावदेव क्रिकेट संघ जांभूळवाडी. सामना लेवल मध्ये जर सुटला तर सुपर ओव्हर असेल मित्रांनो, याचीही नोंद घ्या. या मैदानावरचा इतिहास फार मोठा वेगळा आहे. कारण या मैदानाचा इतिहास जर म्हटला तर या मैदानावरती 92 धावा 24 चेंडू मध्ये बनलेल्या आहेत आणि त्या धावा चेस देखील झालेल्या आहेत. असं मैदान जे आपण सध्या एन्जॉय करताय अर्थात फ्रेंडशिप चषक खुटारवाडी हे मैदान जर आपण पाहिलं, या मैदानावरती कुठली धावसंख्या सेफ नाही, कुठली कमीही धावसंख्या डिफेन्स करता येते, जास्तही धावसंख्या चेस करता येतात. हा इतिहास राहिलेला आहे या मैदानावरती. आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कैलास बाबर आणि त्याचे साथीदार सचिन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जेगावदेव क्रिकेट संघ जांभूळवाडी या संघाची आपल्याला पाहायला मिळेल. पहा, कैलास बाबरला मागच्या वर्षाचा अनुभव आहे, कारण 1 वर्ष या स्पर्धेवरती 2024 मध्ये चॅम्पियन राहिलेले होते या मैदानावरती आणि 2025 मध्ये आता पुन्हा एकदा उतरलाय संघासाठी आणि त्याच्या साथीला सचिनची बॅटिंग आणि सचिनचा खेळ जर आपण पाहिला तर अतिशय विध्वंसक आपण पाहिलेला आहे. तो म्हणजे चॅलेंजर चषक लांबाचीवाडी या आयोजनामध्ये अफलातून त्याची बॅटिंग राहिली होती
आणि त्याच्या समोर आहे दोनही खेळाडू नामांकित आहेत आणि निश्चित आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत या मॅच मध्ये डाबाला सुरुवात होती बाबड दादांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी सलामीची जोडी तर तयार आहे पंच देखील तयार आहेत आणि भावेश देखील प्रेक्षक मैबाप देखील टाळ्यांच्या गजराने या दुसऱ्या डाबाला सुरुवात करूया पहिला बॉल भावेश समोर सचिन पहिलाच बॉल समोरच्या दिशेला हुक केला आणि यावेळेस मात्र चेंडू 6 धाब्यांसाठी षटकार जबरदस्त फटका पहा अगदी विचार जर केला तर पहिल्याच बॉलवरती सचिनची बॅटिंग क्लास जे आपण पाहिलेले आहे मागच्याच हप्त्यामध्ये परंतु आता या हप्त्यामध्ये या मॅच मध्ये कशा पद्धतीने होईल यामध्ये देखील जबरदस्त बॅक टू द बॉलर असा फटका सजवला होता स्वतः भावेशने चेंडूला स्टॉप केलं जबरदस्त क्षेत्ररक्षण चेंडू रिलीज केल्यानंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणं तेवढं सोपं नाहीये मित्रांनो गोलंदाजासाठी भावेशने ते करून दाखवलेलं आहे भावेशला माहित आहे धावसंख्या आपली आहे ती म्हणजे 51 त्या धावसंख्येला थांबवायचं असेल तर तुम्हाला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं अपेक्षित राहणार आहे पुलटास बॉल समोरच्या दिशेला इथे फटका क्षेत्ररक्षक आहे बॉल खाली चुका होणार नाहीये आणि इथे अखेर मात्र फलंदाज इथे होतोय बाद पहिल्या विकेटचं पतन आणि यावेळेस मात्र सचिन बाद झालाय आणि बाळू मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल पहा सचिनने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता असं वाटलं होतं की आता येणारे 5 चेंडू सचिन मैदानाच्या आतमध्ये ठेवू शकत नाही परंतु विध्वंसक रूप त्यानं धारण केलं आणि अखेर जो दुसऱ्या बॉलवरती त्याला मात्र डॉट व्हावं लागलं आणि तिसरा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालेला आहे तो म्हणजे सचिन बाद होताना बाळू मैदानात दाखल झालेला आहे भावेश पहिलं षटक जबरदस्त त्याची बॅटिंग आपण पाहिली या अगोदरच्या डाबामध्ये यावेळेस क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने त्याचं आपण पाहिलं आणि त्याच पद्धतीने यावेळेस क्षेत्ररक्षण देखील होताना पाहायला मिळालेलं आहे यश मिळालेलं आहे षटकातील पुढील चेंडू इथे जबरदस्त पॉइंट मध्ये कुणीच नाहीये थोडासा चेंडूला उशिराने खेळला जवळ येऊन दिला आणि फक्त दिशा दाखवली पॉइंट मध्ये डीप पॉइंटला सीमारेषा क्लिअर करत असताना या बॉलवरती धावा आल्या 4 चौकार आलेला आहे 10 धावा धावफलकावरती आहेत बाळू मैदानात दाखल झाला असं वाटलं की जो खेळाडू कक्षामधून सेट होऊन गेला की काय चेंडूची गती पाहिली जवळ येऊन दिलं नंतर इथे घडलं काय सचिनचं प्रत्युत्तर बाळूला देखील मिळालं सचिन षटकार ठोकून बाद झाला बाळू चौका ठोकून बाद झाला डावाला पडझड पाहायला मिळालेली आहे आयुष्यामध्ये भरपूर अडचणी मित्रांनो येत असतात त्या अडचणीमध्ये कधी स्वतःला खचून देऊ नका येणाऱ्या संकटाला स्वीकार करा आणि येणाऱ्या संकटाला सांगा की या संकटामध्ये जन्मलेलो आहे मी पुण्यवान आहे कारण संकट कुणाच्याही वाट्याला येत नाहीये संकट ऐऱ्या गैऱ्याच्या वाट्याला येत नाहीये देवालाही माहित आहे की ज्याची संकट पेलण्याची हिंमत ज्याची संकट पेलण्याची ताकद आहे देवही त्यालाच संकट देत असतो आणि जेवढी मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला संकट येत असतील ना तेवढे जवळ तुमच्या यश दडलेलं असतं तो शोधता आलं पाहिजे ते शोधण्यासाठी तुम्हाला रस्ता जर चुकावा लागला तर तिथे विजयालाही मुकावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला योग्य रस्ता तो निवडायचा असतो आणि तो योग्य रस्ता निवडावा लागेल त्याच्यासाठी मनामध्ये तुम्हाला आत्मविश्वास सामावून घेणं फार महत्वाचं आहे एखाद्या विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक रस्ता तुम्हाला सुखाचा आनंदाचा मिळेल असं नाहीये परंतु येणाऱ्या अवघड रस्त्यालाही त्याला तुम्हाला सुखाचा रस्ता बनवून घेणं हे फार महत्वाचं असेल आणि ज्या वेळेस तुम्ही तो खराब रस्ता तुम्ही स्वतःला चांगला म्हणून समजाल आणि आयुष्याचा प्रवास पुढे चालू ठेवाल त्यावेळेस मात्र येणारा विजय तुम्हाला कोणीही त्या विजयापासून लांब करू शकत नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास इथे राखावा लागणार आहे वेळ बदलते काळ बदलतो आणि बदल हा खऱ्या अर्थाने निसर्गाचा नियम आहे मित्रांनो पहा रामाला खऱ्या अर्थाने रात्री राज्य मिळणार होतं वेळ बदलली काळ बदलला सकाळ झाली मिळाला तर काय तर तो वनवास माझा रिदम चालू असताना मला डिस्टर्ब करू नका त्या कमिटी काय वया त्या
पहा शितगाव बी आपण नोंद घ्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 10, पेनल्टीच्या 2 धावा ऍड होतील, अर्थात 12 धावा ज्या धावफलकावरती ऍड होतील. 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये. मी मगाशीच खऱ्या अर्थाने सामना सुरू होण्या अगोदर सांगितलं होतं. 12 धावा धावफलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतो, गोलंदाजी ट्रॅक होती. जबरदस्त फटका कैलास पवार. इथे पहा क्लास पाहायला मिळालेला आहे. या मैदानावरती खेळलेला आहे, या मैदानाचा अंदाज त्याने घेतलेला आहे. आणि मित्रांनो, एखाद्या ठिकाणी वारंवार जर तुमचा तिथे प्रवास होत असेल तर त्या जागेची तुम्हाला संपूर्ण माहिती होत असते. आज त्याचं प्रत्युत्तर या फटक्यामध्ये कैलास भवरने दिलाय आणि षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा ज्या पाहायला मिळालेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. जेगावदेव क्रिकेट संघ जांभूळवाडी. इथे टाकलेला हा चेंडू डॉट आलेला आहे. हर रात चांदणी नाही होती, प्रत्येक रात्रीमध्ये चांदणं पाहायला मिळत नाहीये. आजच आपण पाहिलं, परवाच्या दिवसामध्ये पाऊस पडला, कालपासून पावसानं थोडीशी सुट्टी घेतली आहे. म्हणजे पहा, प्रत्येक दिवस हा सारखा नसतो प्रत्येक खेळाडूसाठी, आणि त्याचं चित्र डॉट. इथे हे हा चेंडू देखील डॉट आलेला आहे. इथे खऱ्या अर्थाने स्वतःला संयम ठेवावा लागेल, संयमामध्ये स्वतःला झिजून घ्यावं लागेल. मित्रांनो, याच पद्धतीने घासावं लागेल, कारण ज्या वेळेस कोळशाला देखील हिऱ्याला देखील कोळशाच्या खाणीतून काढलं जातं त्यावेळेस त्याचा कलर वेगळा असतो, त्याला घासलं जातं, त्याला पुसलं जातं, मग त्याची किंमत ठरते. त्याच्यासाठी त्याला संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उंच भरपूर आहे आणि मला वाटतं लांब देखील. कैलास भवरच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार. दोन चेंडू डॉट झाले, परंतु स्वतःला सावरलं नाही. मित्रांनो, यासाठी नेहमी म्हटलं जातं, मंजिले मिले ना मिले तो मुकद्दर की बात है. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न केल्याने यश अपयश याचा दुरावा जर शोधायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला झिजावं लागतं. इथे हा वाईट बॉल खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. संघाची धावसंख्या 25, 25 धावा. जबरदस्त दूरसूर कैलास पवारच्या बॅटमधनं याही वेळेत चेंडू जातोय आउट ऑफ पार. हा षटकार. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहतोय. पहा, या मॅच साठी चेंडू हरवला किंवा फुटला तर तो चेंडू तुम्हाला नवीन असेल या संपूर्ण मॅच साठी. त्यामुळे स्वयंसेवक जुने चेंडू या मॅच साठी आपण आतमध्ये देऊ नये, कारण आपल्याकडे जुने चेंडू अवेलेबल नव्हते या मॅचला सुरू करण्यासाठी. त्यामुळे आपण अनाउन्समेंट केलेली की या एका मॅच साठी आपण सुरुवात ही नव्या चेंडूने देणार आहोत. 31 धावा. यावेळी देखील फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक मध्ये प्रयत्न भरपूर, जबरदस्त प्रयत्न. 4 धावा आल्यात, परंतु क्षेत्ररक्षकाला सॅल्यूट आहे. जीवाची पर्वा न करता इथे चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला होता, अपयश आलं. मित्रांनो, कधी म्हटलं जातं अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुम्हाला अपयश आलं तर स्वतः कधी खचून जाऊ नका. 4 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 35, 35 धावा. 52 धावेचा पाठलाग करत असताना या 35 धावा धावफलकावरती आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 17 धावा. कैलास भवरचा खेळ जर पाहिला, अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. प्रत्येक चेंडू त्या चेंडूला स्वतःला खऱ्या अर्थाने सांगत होता की हा चेंडू सीमारेषा बाहेर कसा जाईल याचं उत्तर देत होता आणि षटकार चौकार मोठ्या फटक्यामध्ये रूपांतर करत होता. रमेश आलाय गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 हाताळण्यासाठी. जबरदस्त खेळ जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. संघ अडचणीत होता. सचिन बाद झाला, बाळू मैदानात दाखल झाला, बाळूने एक चौकार खेळला, लगेच दुसऱ्या बॉलवरती बाद झाला. विकेट मागणं विकेट येत होत्या, संघ अडचणीत जात होता. कैलास भावर नॉन स्ट्राईकला होता. डाव सगळा डोळ्यानं पाहत होता. संघ कुठे होता, संघ चाललाय कुठे, परंतु जशी स्ट्राईक मिळाली तसा मात्र डावाला सावरलाय. गती कमी वापरली आणि त्या फलंदाजाला मात्र डॉट केलेला आहे.
रमेश अनुभव आहे या अनुभवाचा वापर मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रॉपर आलाय हा चेंडू डॉट चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे शिदगाव संघाला या पद्धतीने जर कामगिरी केली तर विजय प्राप्त मिळू शकतो स्लोवर गतीचा बॉल पहा मला वाटतं कैलास भाऊवर नॉन स्ट्राईकला राहिलाय कदाचित पहा आता कैलास भाऊवर चिंता करत असेल की कदाचित इथे प्रयत्न कुठेतरी फलंदाज ललित कमी करतोय आणि परंतु मी मात्र नॉन स्ट्राईकला आहे मला जबाबदारी घ्यावी लागणार आहे याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे जबरदस्त खेळ जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे रमेशला लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेले आहेत पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती स्टेप आउट झालाय चेंडू हवेत क्षेत्राचे बॉल खाली आणि ते पुन्हा एकदा विकेट आलेली आहे फलंदाज बाद रमेश ज्याचं कौतुक करावं लागेल कारण सातत्यानं जर पाहिला संघ अडचणीत होता 12 चेंडूमध्ये 17ची आवश्यकता होती कैलास भाऊ जो पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला पाहतोय कायम आता नॉन स्ट्राईकला राहणं योग्य आहे की स्ट्राईकला राहणं योग्य आहे त्याच्यासाठी समोर येणाऱ्या फलंदाजाला खऱ्या अर्थाने त्याला कामगिरी करणं फार महत्वाचं आहे आता 9 चेंडूचा खेळ बाकी आहे 17 धाब्यांची आवश्यकता 9 चेंडू 17 धाबा रमेशची गोलंदाजी किफायती आपण पाहिलेली आहे पहिला सामना घमासन द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे इथे आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये जो डाव सावरलाय ज्या डावाला कलाटणी मिळालेली आहे तो कलाटणी बाज डाव जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे रमेश तयार आहे नवीन खेळाडू अशोक स्ट्राईक मध्ये आपल्याला पाहायला मिळेल 9 चेंडूचा खेळ बाकी आहे 17 धाब्यांची आवश्यकता या मैदानावरती 9 चेंडू 17 धाबा इक्वेशन जर पाहायचं असेल यावेळेस फटका चांगला आहे स्टेप आउट झालाय एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय कैलास भाऊवर आता मात्र स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळेल पहा एक सिंगल आले 16 धाब्यांची आवश्यकता अजूनही आहे 16 धाबा या ओव्हर मधील 2 चेंडूचा खेळ महत्वाचा राहणार आहे या 2 चेंडू मध्ये कामगिरी चांगली करणं अपेक्षित राहणार आहे चला स्पीड अप ठेवा पावसाचं वातावरण जेवढा आजचं शेड्यूल कंप्लीट होईल ओहो पहा इथे हा फुलटॉस चेंडू होता मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न परंतु नाहीये आता कदाचित आपल्याला सामना थोडासा वेगळ्या वळणावरती पाहायला मिळतोय की काय कैलास भाऊवर स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल येणारा चेंडू कशा पद्धतीने राहील रमेशचं कौतुक करावं लागेल जो 2 ओव्हर मध्ये धावफलक फ्लाय झाला होता त्या धावफलकाला थांबवलंय रमेशनं त्याचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावरती गोलंदाजी करतोय यावेळेस हो लाईन खराब आहे चुकीचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि एक्स्ट्राची एक धावा ऍड होईल कदाचित कैलास भाऊवरची बेसकी आखूड पडली अन्यथा या बॉल वरती धावा मिळू शकल्या असत्या आता संघाची धावसंख्या 37 धावा ज्या आहेत काय सांगायचं आहे 5 बॉल गडी जरा बरा होता आता काय वेगळाच दिसायला लागला सर्दी खोकला झाला तर चालत पण खोकला आणि जुलाब जर चालू झालं तर मग नाही जमत खोकला का मग सांग पहा आता काय होणार या मॅच मध्ये 2 चेंडू खराब आलेत येणारा चेंडू यावेळेस हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल 6 धावांसाठी ट्रॅव्हल झालाय आलाय कैलास भाऊवरच्या बॅटमध्ये षटकार 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत विजयासाठी आता मला वाटतं 8 धावांची गरज असेल 6 चेंडू 8 धावा आता मॅच मध्ये मात्र कामगिरी चांगली करणं अपेक्षित राहणार आहे या मॅच मध्ये प्रत्येक चेंडू तुम्हाला कशा पद्धतीने खेळायचा आहे कशा पद्धतीने गोलंदाजाला हाताळायचं आहे आता ते पाहायला मिळणार आहे आणि ते पाहायला मिळेल का ते आपण पाहणार आहोत खऱ्या अर्थाने पहा कुटारवाडी गावातील
जे प्राथमिक शाळेमधले आमचे गुरुवर्य ते इथे उपस्थित होत आहेत. मुख्याध्यापक शशिकांतजी डोहळे सर, त्याचबरोबर त्यांच्या समवेत गायकर सर. निश्चित या दोन्ही गुरुवर्यांचं मी खऱ्या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये घमासान द्वंद्व युद्ध सुरू आहे आणि द्वंद्व युद्धामध्ये आता कामगिरी कशा पद्धतीने केली जाईल. 21 मॅच मध्ये बाकी आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती 8 धाब्यांची. गोलंदाज जगदीश आलेला आहे गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं षटक. करो या मरो की लढाई जगदीशसाठी राहिलेली आहे. या मॅच मध्ये जर विजय संपादित करायचा असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं अपेक्षित राहणार आहे. पहा टॅप केलेला आहे फक्त आणि फक्त दिशा दाखवलेली आहे, परंतु मैदान स्लो आहे आणि इथे यास म्हणून तर म्हटलं जातं नशीब गांडू त्याला काय करी पांडू. पहा बॉन्डलाईनच्या जवळ चेंडूला स्टॉप झाला आणि तिथे 2 धाबा आलेल्या आहेत. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 6 धाब्यांची आवश्यकता. अशोकला कानमंत्र कैलास बावर देतोय कारण मॅच महत्वाची आहे. नॉकआउटची क्रीडा स्पर्धा ज्या ज्या वेळेस खेळतो त्या वेळेस मित्रांनो स्वतःला असं सांगून जा की आम्ही हा सामना शेवटचा खेळतोय. इथे आम्हाला काही करून विजय प्रस्थापित करायचा आहे. यामध्ये देखील पॉइंट मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. एक सिंगल वेगानं बनलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. एक सिंगल वेगानं बनली. दुसरीचा प्रयत्न. 2 धाबा. जबरदस्त जबरदस्त या 2 धाबा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. आता मैदानाच्या आतमध्ये 4 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू 4 धाबा असे सामने आपण पाहिलेले आहेत. या मैदानावरती डिफेन्स देखील झालेले आहेत. 18 चेंडू मध्ये 17 धावा या मैदानावरती डिफेन्स झालेल्या आहेत आणि 24 चेंडू मध्ये 92 धावाही चेस झालेल्या आहेत. 86 धावाही चेस झालेल्या. हा इतिहास आहे या मैदानावरचा. या मैदानावरती कधी काय घडेल हे सांगता येत नाहीये. गोलंदाज तयार आहे जगदीश. स्ट्राईक एनवरती आहे अशोक. यावेळी देखील पुन्हा एकदा त्या दिशेने इथे फटका सजवलाय. एक सिंगल वेगानं बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र 4 धाब्यांसाठी निघालाय आणि तिथे या सामन्यामध्ये अभिनंदन टीम जे गावदेव क्रिकेट संघ जांभळवाडी टफ अँड हार्ड लक टीम चितगाव बी या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. शांत गतीने खेळ दाखवला. अपयश आपल्या पदरी आलं, परंतु अपयश आलं म्हणून स्वतःला कधीच खचून जाऊ नका. कारण मित्रांनो आयुष्यामध्ये जेवढं अपयश येईल ना त्या अपयशामधून काय शिकायला मिळतं याकडे लक्ष द्या आणि झालेल्या चुका त्यावरती स्वतःला कधीही अजून बदल करायला शिका. तिथे यश मात्र तुम्हाला नेक्स्ट मिळेल. परंतु इथे दुसऱ्या डावामध्ये हा संघ दाखल झालाय जे गावदेव क्रिकेट संघ जांभळवाडी. अभिनंदन टीम. अगदी आपण इथे यथोचित मान सन्मान करणार आहोत. फ्रेंडशिप चषकामध्ये मुख्याध्यापक सन्माननीय श्री शशिकांतजी डोहळे सरांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती आपण आयोजन कमिटीच्या वतीने